नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये। उन्हाळ्याची चाहूल लागायला लागली की थंड पेयांची आठवण येते। शिवाय होळी सुद्धा जवळ आलेली आहे। त्यानिमित्त आपण बघणार आहोत थंडाई कशी बनवायची ते। उन्हाळ्यासाठी आपल्या शरीराला लाभदायक अशी थंडाईची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। घरच्या साहित्यात अगदी बनवून तयार होते आणि मस्त थंडगार लागते। शिवाय होळीसाठी सुद्धा तुम्ही हिला बनवू शकता। सगळ्यात पहिल्यांदा मी घेतलेले आहेत 8 ते 10 बदाम, 8 ते 10 काजू, 5 ते 6 पिस्ते, सोबतच मगज बी घेतलेला आहे मी 1 मोठा चमचा, 1 ते 1.5 चमचा मी घेतलेली आहे बडीशोप, सोबतच 5 ते 6 काळी मिरी। त्यानंतर 1 मोठा चमचा मी घेतलेली आहे खसखस। यामध्ये घालायच्या 15 ते 20 केशरच्या काड्या, यामुळे रंगही सुरेख येतो आणि चवही छान लागते। त्यानंतर 8 ते 10 गुलाबाच्या पाकळ्या घालून यामध्ये घालायचं अर्धी वाटी पाणी घालून याला रात्रभर मस्त असं भिजू द्यायचं 8 ते 10 तास। एवढा वेळ जर तुमच्याकडे नसेल तर गरम पाणी घालून 3 तास जरी तुम्ही याला भिजू दिलं तरी काहीच हरकत नाही। जे ड्रायफ्रुट्स आहेत मधले किंवा बडीशोप आहे ही पूर्णपणे भिजून आपल्याला तयार करून घ्यायची आहे। मी याला रात्रभर भिजत ठेवलं होतं। सकाळी मस्त आपले सगळे ड्रायफ्रुट्स, केशरचा रंग या पाण्यामध्ये उतरला आहे, गुलाबाच्या पाकळ्यांचा रंग उतरलाय। आता आपलं मस्त मिश्रण तयार झालेलं आहे। हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि अगदी बारीक अशी याची पावडर किंवा पेस्ट बनवून घ्यायची आहे। ही पेस्ट 3 ते 4 दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकते आणि यापासून तुम्ही मी जे साहित्य दिलं आहे यापासून तुम्ही 6 ते 7 ग्लास थंडाई आरामात बनवू शकता। थंडाई बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मी 4 चमचे आपला थंडाईचा मसाला घातलेला आहे, सोबतच थंडगार असा 1 ग्लास दूध आणि खडीसाखर वापरलेली आहे। याला मस्त असं मिक्सर फिरवून घ्यायचं। काचेच्या ग्लासामध्ये बर्फाचे तुकडे घालून हे जे आपण बनवलेलं थंडाईचं मिश्रण आहे हे मस्तपैकी सर्व करायचं। खडीसाखर वापरायची नसेल तर तुम्ही इथं गुलकंद सुद्धा वापरू शकता, त्यामुळे पोटाला थंडावाही मिळतो। गरमीमध्ये शरीरातली उष्णता कमी करण्याचं सुद्धा ते काम करतं। खडीसाखर आणि गुलकंद वापरायचा नसेल तर तुम्ही इथं साधी साखर सुद्धा वापरू शकता। वरून मी यावर मस्त पिस्त्याचे आणि बदामाचे काप घातलेले आहे। तुम्ही बघू शकता मस्त दाटसर अशी आपली थंडाई बनवून तयार आहे। दूध जे आपण वापरतोय ते शक्यतो थोडंसं घट्ट दूध असावं, खूप पातळ दूध नसलं पाहिजे। मस्त अशी पोटाला थंडावा देणारी, शरीराची ऊब कमी करणारी थंडाई बनवून तयार होते। 3 ते 4 दिवस हा मसाला बनवून ठेवल्यानंतर 3-4 दिवस आपण थंडाई आरामात बनवून पिऊ शकतो। होळी जवळ आलेली आहे, होळीच्या आधी सुद्धा हा थंडाईचा मसाला बनवून थंडाई ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल। यामधले बडीशोप आणि खसखसमुळे याचा फ्लेवर खूप छान येतो। एकदा या होळीसाठी ही थंडाई ट्राय करून नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।